जाऊया सामन्याकडे. लेट स्टार्ट. फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक घेऊन आला आहे आदर्श. हा आदर्श आहे, परंतु काल कर्जतला आले होते आदेश. पहिला शॉट आहे, परफेक्ट शॉट, प्रॉपर टायमिंग. विनायक द बेस्ट. रोहित या ठिकाणी आपल्याला आमदार सुद्धा पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. सुनील भाऊ पाहायला मिळाले. मडगावचे सदस्य ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. तिकडे त्यांचा बॅनर लावलेला आहे. गणेश नानांवर असलेलं हे प्रेम प्रत्येक व्यक्तीला इथे खेचून आणतोय. गणेश नाना चिंचोली संघाचा 40+ खेळाडू. हाईट फॅक्टर पंचांनी अतिशय चांगले असे पंच आहेत. गवली दाबोली समाजाचे अंकुशजी तांबडे सावरोली गावचे आहेत ते. आणि नेक्स्ट डिलिव्हरी इज फ्रीट. तुषार धुमालचं डायलॉग मला इथं सांगावंसं वाटतंय. उघडा डोले बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्रीट. तुषार धुमाल यांचा फेवरेट. आणि खरिवली 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 असं म्हटल्यावर प्रवीण दुगाडे कानाव गावचे. शॉर्ट पिच बॉल मला तर चौकार तुला. शॉर्ट पिच बॉल अक्षरशः टप्पी बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे मिस्टर रोहित कारंजे. मॅन विनय, आता विनायक आहे का? हां, मगाशी 1 रन काढली विनायक आणि हे दोघे बंधू. छोट्याने मारलाय चौकार, बारक्याने मारलाय षटकार, तर मोठ्याने मारलाय चौकार. तसं पाहायला गेलं तर हार्दिक पांड्या आपल्याला मोठा वाटतो, पण कुणाल पांड्या मोठा आहे कामगिरीत. हार्दिक पांड्या मोठा आहे. गणेश नाना यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि काय फाटका आहे. कारंजे बंधू चमकलेत. माडपाई माडप संघाकडून खेळतात ते, परंतु यावेळेला टेक द रिव्हेंज बदला घेणं. तिरी माली होती परंतु योग्यरित्या कॅच घेतलेला आहे. षटकार चौकार मला तर आऊट सुद्धा तुला. नक्कीच टेक द रिव्हेंज. बजाव, ठोक डीजे ठोक. कारंजे एक अशी टुर्नामेंट आहे. प्रशांतजी खांडेकर कालापूर टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष आणि आता सल्लागार आहेत. चौकार जाईल. बॉल जिंकेल रेस, बॉल जिंकेल रेस ह्याची मला खात्री. आउटफील्ड फास्ट आहे. गणेश नानांनी बनवलेले पिच आहे. चौकार आलाय. या चौकाराने धावा वाढतील आणि होतील 22. पहिल्या षटकात 18 होत्या. तदनंतर 18 19 मला वाटतं 19 20 आणि 21 हाल आयोजक आज तिथे सुद्धा खेळणार आहे दुपारी तो, कारण की तिथे सुद्धा त्यांची टीम आज तिथे सुद्धा खेळणार आहे दुपारी तो, कारण की तिथे सुद्धा त्यांची टीम टॉप 4 मध्ये गेलेली आहे. सुलेमान खान हात लावल तिथं सोनाच करतोय. त्यांनी जी टीम विकत घेतली ती टीम फायनल परत जाते, म्हणजे त्याच्या पैशाला यश आहे. आणि स्वस्त धान्य दुकानाचा मालक येतो. गोलंदाज आकाश. आकाश या नावात खूप काही आहे, कारण की आकाश तारेकर तुम्ही पाहिला असेल रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधी आकाश गणपत तारेकर. आणि आपल्या ह्या ग्राउंडवर आकाशचा मामा सुद्धा आला होता, सोन्या गायकवाड. सोन्या गायकवाड ह्याच ग्राउंडवर केला होता षटकारांची बारसाच्या महिन्यात, पण सोन्या गायकवाड इथं आला होता. समालोचन मी तिथून करत होतो, तिथे होतं समालोचन बॉक्स. जबरदस्त शॉट आरकेचा. रोहित कारंजे. कारंजे ब्रदर्स माडपाई माडप टीम मधनं खेळतात, परंतु आज माडप पंचायत समितीतून खेळतात. 2 पंचायत म्हणजे 2 गावांचे प्लेयर्स त्या टीममध्ये असतील. वणीचा मैदान यांनी गाजवला होता. जी टुर्नामेंट ठेवली होती शुभम देशमुखनी. शुभम देशमुख. इट इज अ ब्लाइंड शॉट, इट इज अ ब्लाइंड शॉट. डोले दाखवून मारलाय. चेंडू वरून गेला, बॅट खालून फिरली, असं तुम्हाला करता येणार नाही. 24 चेंडूंची मॅच आहे. तुम्हाला डोले टाकून कुठलाही जर का तुमच्या बॅटमधून झालाय. 4 चेंडू झालेत, 3 चेंडू झालेत.
ओ माय गॉड, ओ माय गॉड, उजव्या यष्टीच्या खूप बाहेर. पंच सतीश साळुंके या ठिकाणी बोलतायत आणि सांगतायत नियम क्रमांक 22चा या ठिकाणी उल्लेख होतोय आणि सांगतायत की हा चेंडू स्वेअर आहे, एक अवांतर धाव मिळेल आणि धावसंख्या 24. गणेश ना तुम्हाला त्या मॅचमध्ये भाग घ्यायचा असेल 40 बसला तर आजच प्रशांत दादाकडे तुमचं नाव देऊन टाका, म्हणजे तुमची टीम लागेल. प्रेक्षणीय मॅच नाही प्रशांतचा वाढदिवस आहे आणि मॅच ठेवला सचिन तांडेलनी उपसरपंच चषक. हा मग आजच करा म्हणजे कसं 40+, एक दिवस 40+, एक दिवस आदिवासी वाड, एक दिवस पंचकृषी आणि एक दिवस ओपन. हा ठीक आहे ना मग तुम्ही पाहिजे तो तिथे खेळायला. नाही नाना आहे तिथे सगळं आहे. अभि पाटील यांनी मला इथे एक मॅच बोलायची संधी दिली, मी आभार आहे गणेश नानांचं सुद्धा. कारण की गोलंदाजाचं नाव प्रणय तनय. तनय चिकार टीममध्ये आहेत, घोडुलीमध्ये पण तनय, ह्या टीममध्ये पण तनय. घोडुलीचा तनय गाजलाय काल. ओ माय 37 लॉस ऑफ नन. काय अंकुश पाहिजे बघा कुठल्या कुणाच्या गाडीचा मिरर. फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. येस उघडा डोले बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. हा डग आउट मधून काही लोक म्हणतात की वाईट आहे, परंतु दांडका उडाला होता, फ्री हिट होता म्हणून हा खेळाडू वाचलाय. बाल बाल बच गए. स्वीट साऊंड एवढा आला होता ना की ज्या वेळेला कनेक्ट झाला त्यावेळेला असं वाटलं होतं की हा सिक्सर जाणार नाही. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत ना, हा काही इंग्रज काही सॉरी थँक्यू हे ठेवून गेलेले आहेत. माफ कर म्हणणार नाही पण सॉरी लगेच म्हणतात. हा टी नाही, काही लोकांना ते शब्द येतात शिकले नसले तरी पण. चांगला फटका आहे गॅपमध्ये वॅकंड एरियात, परंतु तिथे खेळाडू गेला. ओ माय गॉड, अंगाने नाही आडला चेंडू, अंगाने आडवता येणार नाही. चौकार, आरामशीर अडवायचा होता चेंडू, आरामशीर सच. अक्षय नाईक एक विकेट गेले मला वाटतंय. विनायक आऊट झालाय परंतु अक्षय आलाय. आनंदाची गोष्ट ही असली फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनायक आऊट झालाय, परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की अक्षय आलाय आणि अक्षय पण तडाखेबंद फलंदाजी करतोय. बिमरसाठी थर्ड अंपेअर नको. अंकेश नक्कीच नको. नाही पण थर्ड अंपायर घ्यायची गरज नाही, स्क्वेअर लेगचा अंपायर सुद्धा देऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. आपल्याकडं थर्ड अंपायर वगैरेची गरज नाही. आणि बिमर टाकूच नका ना तुम्ही. जर का तुम्हाला येत नसेल बिमरला ॲक्च्युली मोठ्या टुर्नामेंट आता नमो जर का बिमर टाकला ना 5 रनची पेनल्टी, परत त्याला कधीच गोलंदाजी करता येत नाही पूर्ण स्पर्धेमध्ये. असे असे नियम कडक आहेत. परंतु इथे आपण हां तुम्ही इथून आवाज देऊ नका, अंपायर डिसिजन घेतील, अंपायर डिसिजन घेतील. तुम्ही डग आउटमधनं आवाज देऊ नका. षटकार षटकार षटकार, आदर्श चमकला, अक्षय चमकलाय. हॉलिवूड परत सगळीकडे चमकलाय तर माझगावला का नाही चमक, माडपला का नाही चमकणार. अक्षय
या नावात खूप काय आहे, म्हणजे 3.5 वर्षापैकी मूर्त्या स्टँडिंग ऑवेशन टाळ्यामध्ये त्याचं स्वागत केलं. जबरदस्त बॅटिंग केली अक्षयनी. आता गेलाय मयुरेश. मयुरेश ह्या नावात सुद्धा खूप काही आहे, दैव लपलेलं आहे मयुरेशमध्ये. मयुरेश आडनाव आहे मयुरेशचं. 59. मयुरेश खोडे. 59. मयुरेश खोडे हा फलंदाज. मयुरेश खोडे. संकेत विजयाचे असले पाहिजेत. थोडीशी धावा खूप दिल्यात, मला वाटते 59 धावा झाल्यात. 27 धावा एकट्या तनयनी खर्च केल्या. शेवटचं षटक. आणि यानंतर तुम्ही ऐकाल व्हॉइस ऑफ कोपोली. काय फटका सजवलाय. इलेक्ट्रिक झटका बसलाय चेंडूला, नाही तर हा षटकार आला असता. बघा पहिल्या षटकात जेव्हा तो बॅटिंगला गेला तेव्हा रोहित होता, आता धावला नाही तर लगेच रोहितचा रोया झाला. लक्षात घ्या तुम्ही, ती एक एक धाव महत्वाची. हिटमॅन आहे मॅडमचा, हिटमॅन आहे रोहित. रोहित असा होतो अर्थ, हिटमॅन. आणि चौकार येणार वॅकंट एरियामध्ये नाही, परंतु इथं फिल्डर आहे. दुसऱ्या धावेसाठी सहज होणार आहेत 2 धावा, केल्याच नाहीत. चला पांडेजी आपला सहकारी पाठवा तिथे. सचिनजी दाभोलकर, खरुली गावचे सचिनजी दाभोलकर हे तिसरे पंच म्हणून बिमरसाठी जात आहेत. ज्या वेळेला तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारची टुर्नामेंट बघता, आपल्याला लोक लाईव्ह बघत असतील आणि तिथे तुम्ही बिमर वगैरे टाकून आपल्या टीमचं नाव खराब करताय, हे तुम्ही लक्षात घ्या. एक काही वर्षापूर्वी दुसऱ्या चेंडूला मान्यता दिली होती, पण तो दुसरा चेंडू टाकणारा मुरलीधरन असेल किंवा आपला अजंता मेंढीज असेल, कुलदीप यादव असेल, हे असतील तर चालेल, परंतु आपण दुसरा चेंडू टाकू शकत नाही. ते इंटरनॅशनल आहेत. मगाशी 2 घेतल्या नाही, परंतु ह्या वेळेला घेतल्या, कारण की स्ट्राईक आरकेकडे राहायला पाहिजे असं त्यांचा अंदाज आहे. 2 धावा मिळाल्या, 63 धावा झाल्यात. रोहित कारंजे स्ट्राईक घेतोय. मगाशी सुद्धा 2 धावा झाल्या असत्या, परंतु रोहितने घेतल्या नाही. 9 बॉल 17 आणि 10 बॉल 23, 10 चेंडू आणि 23 धावांची भारदार केली आणि नॉट आउट आहे रोहित कारंजे, मॅन फ्रॉम माडपाई माडप संघाचा हा खेळाडू. खूप मला वाटतं फारमध्ये ही टीम ही, कारण का मागच्याच आठवड्यात वणी इथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये 2रा क्रमांक पटकावला होता, 4था क्रमांक पटकावला होता सेमी. आणि पुन्हा एकदा षटकार येईल बॅक टू बॅक, म्हणूनच त्यांनी त्या 2 धावा घेतल्या नव्हत्या. जिथे 2 धावा होत्या तिथे एकच धाव घेतली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. इथे आता जे रोया बोलत होतील ते पुन्हा रोहित बोलतील, कारण की 2 षटकार त्यांनी मारलेत. हा हसण्याचा विषय नाही, फक्त एक मजा म्हणून तुम्हाला सांगतोय. त्याला त्याच्यावर स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, जसं संजय सोलंकीने RPL मध्ये दाखवलं होतं गेल्या वर्षी. शेवटपर्यंत 50 धावांची नॉटआउट केली करून सामना जिंकून दिला होता संजय सोलंकीने. मास्टर माइंड संजय सोलंकी, गणेश नाना यांचे जिवलग मित्र आहेत. आणि हॅट्रिक ऑफ षटकार, कमाल कर दिया प्रभू गेंदबाज. संकेत धाव संख्या 81. यू आर द बेस्ट. 82 धावा करायचे आहेत, म्हणजे 20.50च्या सरासरीने कराव्या लागतील. आणि या तुषारची धुमाल, व्हॉइस ऑफ कोपोली, व्हॉइस ऑफ कोपोली मिस्टर तुषार धुमाल. यानंतर धावतं वृत्तांत ऐकवतील मराठीमधून आपल्याला आपल्या सुमधुर वाणीतून तुषारजी धुमाल.
या ठिकाणी पत्रकार मित्र दीपकजी जगताप हे आलेले आहेत. माझे ते चांगले मित्र आहेत. माझ्या पाठीमागच्या वर्गात होते पण मित्र चांगले आहेत. आणि कमल लावलाय म्हणजे भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केलेला आहे. नाही नाही, माझा डोकाच फिरला नाही. कमल आहे. आणि जा ना तुम्ही, जिथे सत्ता असेल तिथेच जा, कारण की तिथेच तुम्हाला मान आहे, तिथेच तुमची शान आहे. ओ माय गॉड, भाजप शहर अध्यक्ष माननीय दीपकजी जगताप यांचं इथे शुभागमन. नानांवर असलेलं प्रेम. तुषारजी धुमाल, व्हॉइस ऑफ गोपली. आदरणीय आमचे गुरुवर्य हिरुणकर सरांचा मॅन फ्रॉम घोडवली. एक जबरदस्त असे समालोचक आहेत ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाला हसवलं जातं, प्रत्येक प्रेक्षकाला थांबवलं जातं आणि हृदयाची क्षण मात्र मैदानामध्ये वाढवले जातात. असे आमचे हिरुणकर सर मात्र इथून रजा घेत आहेत. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. वळतोय आपण यानंतरच्या मॅचच्या टॉसकडे, जिथे नाणेफेकीचं कौल करतील सन्माननीय पाहुणे अनिकेतजी साळुंके साहेब. मॅच रंगेल, एकीकडे असेल शिरवली तर दुसरीकडे असेल मानकिवली. आणि जी साळुंके सोशल मीडिया प्रमुख यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होतोय दोन संघांच्या दरम्यान. शिरवली ग्रामपंचायत आणि मानकिवली ग्रामपंचायत आणि शिरवली ग्रामपंचायत अशी लढत पाहायला मिळेल. टॉस होतोय. आमचे साळुंके साहेब सोशल मीडिया प्रमुख यांच्या पवित्र शुभ हस्ते या संघांच्या दरम्यान हा टॉस जिंकलाय मानकिवली ग्रामपंचायत. काय निर्णय असेल आपला? फलंदाजी फर्स्ट. वळूया कमेंट्री बॉक्स मध्ये, पुनश्च ऐकूया. सेकंड इनिंगचा खेळ मैदानामध्ये रंगतोय, जिथे युद्ध रंगते ते टीम माडप संघाच्या विरोधात पळसधरी पंचायत आणि माडप पंचायत. हा खेळ मैदानामध्ये दुसऱ्या संघाचा रंगेल. इथे मात्र धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 82. एक विस्फोटक धाव संख्या मात्र या गेल्या 3 दिवसाचा रेकॉर्ड तोडणारी आजच्या चौथ्या दिवसामध्ये पाहायला मिळते. रविवारची ही मेजवानी सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी आलेले प्रेक्षक आता या मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतायत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आकाश उर्फ बाबू, नॉन स्ट्राईक एंडवरती तनय. डाव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय सागर. क्रिकेटच्या
अथांग सागरातला हा सागर जो माडप संघाकडून आता गोलंदाजी करतोय. सागर कातकरी मॅन फ्रॉम माडप. गेम इज ऑन. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती लेग साइडच्या दिशेनं डीप मध्ये चांगला फटका खेळला गेला आणि या फटक्यावरती उत्तर आलंय ते 1. 23 चेंडू आता 81 धावांची गरज. धावांचा श्री गणेश झालाय. आजच्या दिवसाचा माझा श्री गणेश झालाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुनबे देव सर्व कार्य सुसर्वदा. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं जन स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं. आई जिजाऊ मातेनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजा झगडला. राजानं प्रजेला एकत्र केलं. स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचा जन्म झाला. हे आपलं परम भाग्य. छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊया. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. अर्थातच सोहळा आहे मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा. नमो चषक 2024च्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती फलंदाज तनय. जबरदस्त हा चेंडू. शरीराचा वेध घेणारा, वेळ लावणारा चेंडू पाहायला मिळाला. जोरदार अपील देखील मैदानामध्ये झाली. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 22 चेंडू मध्ये 80 धावांची गरज आहे. मोठं आव्हान आहे पण तुम्हाला संघर्ष देखील इथून मोठा करावा लागेल. सूरजजी केदारी यांचं स्वागत असेल. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटची खूप सारी आवड. इथे स्लॉट मध्ये घेतलाय बाबूनं. त्याला अक्षरशः लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून उडवलंय. अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि इथे आलाय पहिला हा या इनिंगचा षटकार. अर्थातच 82 धावांचा पाठलाग करताना बाबूच्या बॅटमधनं पाहतोय आपण 6 धावांसाठी षटकार. सहा धावांच्या मदतीनं टोटल 8. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये, नंतर पार्किंग प्लॉट मध्ये. ऍक्शन पे रिएक्शन. फिर एक बार ड्रामा. हाय व्होल्टेज. लागोपाठचा दुसरा. बाबू धुरी गोलंदाजाचा धूर काढताना ठोक डीजे. चौदा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 20 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. मानकिवली आणि शिरोली यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. मयूर पाटील आज खुश आहेत. त्यांनी गेले कित्येक दिवस या स्पर्धेसाठी केलेला संघर्ष आज मात्र गोड होताना. दीपकजी जगताप देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सोशल मीडिया प्रमुख आहेत ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्य घडत असतं. पण इथे स्वतःला सावरताना झेल पकडण्याची संधी शोधत होता क्षेत्ररक्षक. हा चेंडू डीप मध्ये लँड झालाय. क्षेत्ररक्षकानं पुन्हा एकदा चेंडूवरती ताबा मिळवला. चेंडूची उचलफेक करतोय तोपर्यंत मिळतायत त्या धावा 3 धावांच्या मदतीनं टोटल 17. दीपकजी जगताप साहेबांचं आपण कौतुक करावं तेवढं कमी. आपल्या कलेला दाद देण्यासाठी त्यांनी गेले 3 दिवस इथून पारितोषिक आपल्याला दिली. अर्थातच मी तर त्यांचा ऋणी राहील. माझ्यासाठी देखील एक मोठं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये लाभलंय. टोटल 19. 17 झाल्यात. 19 चेंडू आता 65 धावांची गरज. 19 चेंडू 65 धावा. या मैदानावरती धावा होऊ शकतात. तुमच्या मनगडातली ताकद अचूक क्षणाला अचूक टप्प्यावरती जर वापरली तर मोठे फटके येतील. आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सोयीस्कर नसते. जिल्हा परिषद सरचिटणीस आदरणीय आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रतीकजी लाले साहेबांचं देखील या सोहळ्यामध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतोय. त्यांचं देखील या सोहळ्यामध्ये बहुमूल्य योगदान आहे.
प्रतीक लाले म्हटलं की लेदर क्रिकेट आठवतो आणि लेदर क्रिकेट आठवल्यानंतर आपल्याला श्रीलंका आठवते. श्रीलंका रिटर्न आहेत. जबरदस्त खेळ त्यांनी श्रीलंकेला जाऊन केलाय आणि आता ढेकू संघाच्या टीम मध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. प्रतीक लाले. टोटल धावा लागल्यात त्या 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजेला देऊया संधी. नेक्स्ट बॉलर अमोल पाटेकर. बऱ्याच वेळा केलंय आपल्या टीमसाठी. आता मैदानामध्ये नमो चषकाच्या माध्यमातून करावं लागेल. जसं काल आपण पाहिलं शिरोलीच्या एक अतिशय हुनार खेळून ज्यानं कमी वयामध्ये उंच भरारी घेतली ओपन क्रिकेटमध्ये. आता आपला सातत्यानं खालापूर जिल्ह्याचं नाव तो वर्चस्व स्थापन करत असतो. खालापूर तालुक्याचं नाव त्यानं मात्र उंचावलंय. इथे चेंडू हवेमध्ये आहे. अमोलचा हा चेंडू यावेळेस बॅटवरती घेता आला नाही. रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून बऱ्याचशा ओपन क्रिकेटच्या टुर्नामेंट देखील तो खेळलाय. म्हणजे रायगडाला मिळालेली देण आहे. आणि तो खेळाडू आहे शिरोलीचा कुणाल कदम, ज्याने या टेनिस क्रिकेटमध्ये आपले कदम टाकलेत. टोटल धावा लागल्यात त्या 18. येणारे 17 चेंडू 64 धावांची गरज. स्ट्राइक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांना मैदानात बोलवलं जातंय. कदाचित आक्षेप असेल गोलंदाजावरती. अमोलचा हा चेंडू या षटकातील दुसरा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा घडला नाहीये. खेळायचा होता लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं, पण इथे गेला तो लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं. टिपलाय झेल आणि संपलाय पहिल्या क्रमांकाचा बॅटरचा खेळ. तनय बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. जबरदस्त हा अमोलचा चेंडू. हा तिसरा चेंडू आहे.
आणि आजचा चौथा दिवस नमो चषकाचा. गेले 3 दिवस आपण बघतोय भारतीय जनता पार्टीचं शक्तिबळ हे बळकट होत आहे. कधी नरेश दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपण बघतोय 36 विभागामध्ये बरेच ठिकाणी प्रवेश केला जातोय. तर माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची कामगिरी दमदार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देखील भारतीय जनता पार्टीमध्ये आपण वावोशी आणि 36 विभागातील बऱ्याचशा तरुणांना बऱ्याचशा महिलांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना बघतोय. भारतीय जनता पार्टी म्हटलं की आता प्रत्येकाला हवासा वाटणारा पक्ष, ज्या पक्षानं होत्याचं नव्हतं करून दाखवलं, 500 वर्षाचा इतिहास संपवला आणि आपण पाहिलं प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्येमध्ये आता दर्शनासाठी खुलं केलं गेलंय. जी संकट आली त्याच्यावरती मात्र संकट मोचक म्हणून आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी मार्ग काढला आणि मार्ग काढला नाही तर बरेच मार्ग थांबले होते ते मार्गाला लावले. इथे जबरदस्त चेंडू आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचं काम केलंय ते टीम माडप संघासाठी अमोल पाटेकरनं. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 18. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 64 धावांची. धाव फक्त त्यानं खर्च केले आणि विकेट देखील मिळवली आहे. 1 विकेट 1 धाव. जबरदस्त कमबॅक. सन्माननीय अक्षयजी सप्पाळ यांचं या सोहळ्यामध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतोय. बूथ अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत असेल. आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे विविध कार्यकर्ते या व्यासपीठावरती आहेत. सागरजी मोरे साहेबांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. तिसऱ्या षटकाची वाटचाल सुरू होतीये आणि गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज रोहित करंजे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. 12 चेंडू विजयासाठी लक्ष असेल. 64 धावांचं आव्हान भलं मोठं आहे पण संकटाला घाबरू नका, कारण की संकटात जर घाबरलात तर ढासळलेल्या घराच्या विटा देखील लोक सोडत नाही. अशा वेळी त्या संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास, आणि इतिहास रचला भारतीय जनता पार्टीनं. बरेच वर्ष बऱ्याचशा पक्षांनी राज्य केलं पण इथे राज्य घडवण्याचं काम केलं असेल ना ते भारतीय जनता पार्टीचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. आणि त्यांची छबी आपण बघतोय टी शर्टच्या मागे आणि टी शर्टच्या खाली सन्माननीय किरणजी ठाकरे साहेबांचं नाव, ज्यांनी हे टी शर्ट्स आणि आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. त्याचबरोबर नरेशदा पाटील साहेबांनी देखील आपल्याला या सोहळ्यासाठी एक भक्कम असा आधार दिलाय. इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये. बाबूचा खेळ संपवण्यात आलाय. रोहितनं टाकलेला हा चेंडू उसळी घेणारा गुडलेन्स पडवरनं पाहायला मिळाला. त्याच्यावरती आडव्या बॅटनं मिड विकेट क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. आकाश उर्फ बाबू बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल आणि तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संघ. नेक्स्ट बॅटर विनय. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे रोहितनं. इरादे बुलंद आहेत टीम माडप संघाचे. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये खराब चेंडू पाहायला मिळाला. ज्या गोलंदाजानं पहिला चेंडू सुरेख फेकला पण तो आता मात्र इथे खराब चेंडू फेकतोय. वाईडच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती वाढ. 19 धावा लागल्यात. आता येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 63 धावांची गरज आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतोय. अमोल पाटेकर चेंडूची उचल फेक करेल तोपर्यंत इथे मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं टोटल 21. सन्माननीय आमचे खालापूरचे पाहुणे सुभाषजी सोनावणे साहेबांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया.
पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं पाहायला मिळतोय. डी मध्ये क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात आहे, पण कव्हर पॉइंटला 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलाय आणि या चेंडूची तो उचलफेक करतोय. तोपर्यंत मिळते ती एक सिंगलच्या मदतीने टोटल धावा लागल्यात त्या 22. सोनावणे साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये आपण बघतोय, त्यांचं स्वागत असेल. इथे चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल आणि या देखील बॅटरचा संपवलाय खेळ. संधी मात्र आता इथून दिली जाईल नमो चषकाच्या माध्यमातून डीजेला. टोटल 22. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 60 धावांची गरज. गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं, मेरे 2 चौके छक्के मारने पडेंगे. इथे या 2 धावांनी स्कोर कार्ड वरती फक्त वाढ होईल. विजयाच्या समीत मात्र जाता येणार नाही. 7 चेंडू आता 58 धावांची गरज. एक भला मोठा उंच डोंगर इथे धावांचा रचला गेलाय. तो टीम माडप संघाच्या माध्यमातून आता या डोंगराच्या पायथ्याशी पाहायला मिळतोय. तो संघ पळसधरी ग्रामपंचायत. लोअर फुलटॉस चेंडू होता, धीम्या गतीनं फेकण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र हा प्रयत्न डीप मध्ये अडवला जातोय आणि या चेंडूवरती मिळेल पुन्हा एकदा एक धाव. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सदरक्षणाय खलनिर्णय 24 तास ऑन ड्युटी वरती असणारे आपले पोलीस बांधव आपल्या सणाला एक वेगळा आनंद निर्माण करण्यासाठी स्वतःच्या सणाचा त्याग करणारे आपले पोलीस बांधव सन्माननीय सुभाषजी सोनावणे साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत होत आहे. मी सुभाषजी सोनावणे साहेबांना विनंती करतो आपण या स्वागताचा स्वीकार करावा आणि आमचे लाले साहेब करतील त्यांचं स्वागत. प्रतीकजी लाले जे जिल्हा परिषदेवरती सरचिटणीस आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आदरणीय आपल्या या पोलीस बांधवांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे. सुभाषजी सोनावणे साहेब मात्र हे स्वागत स्वीकारताना tencrick.in वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक या क्षणाचा आनंद घेत आहेत, त्यांना मात्र बघतायत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं नमो चषकाच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. शिंदे शाहीतील मोठं नाव राम शिंदे हे देखील या सोहळ्यासाठी आलेले आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. इथे आता उरलेत शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 56 धावांची. 4-13 56 मेरा. उंच खेळलाय, लांब जाईल का? धावांच्या गाडीला जाम करणारा आलाय. गोड 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 चौकार. लेट आला पण थेट आला. डीजे विलॉन द कार्पेट. फक्त मिळेल एक सिंगल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. गोलंदाज मयुरेशनं चांगलं कमबॅक केलंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जाता जाता मात्र बोनसच्या धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. वाईट प्लस
4 म्हणजे 5 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. हा पाटला जर का 45-50 करायचा असताना तर मजा आली असती. योगेश का दुर्गेशने जर षटकार लगावला तर प्रतीक लाले यांच्याकडनं 500चं पारितोषिक आहे. म्हणजे जाता जाता तुमची आठवण मात्र इथे गोड होईल जर तुम्ही एक षटकार लावला तर. आणि मात्र इथे चेंडू गेलाय निर्धाव. म्हणजे 500 आता प्रतीक लाले यांच्याच खिशात राहतील. आणि सामना मात्र जिंकलाय, खिशात घातलाय तो टीम माडप संघानं. माडपाई माडप पंचायत या संघानं ही मॅच जिंकली आहे. पळत जरी पंचायत या संघाला त्यांनी हरवलंय